सेक्शुअल डिझायर कमी झालेला आहे, इरेक्शन येत नाहीये, कॉन्फिडन्स कमी असलाय, एनर्जी जाणवत नाहीये, मसल्समध्ये स्ट्रेंथ नाहीये किंवा मग टेस्टोस्टेरॉनची लेवल क्युरिओसिटीमुळे टेस्ट करून घेतात. पण प्रत्यक्षात डॉक्टर सहसा टेस्ट सुचवतच नाही. टेस्टोस्टेरॉन चेक करायला सुरुवात नेमकी कधी करायची? पुरुषांनी टेस्टोस्टेरॉन मॉनिटरिंग कधी सुरू करावी? पण जर व्हॅल्यू 300च्या आसपास किंवा बॉर्डर लाईनला असेल तर पुन्हा एकदा टेस्ट सांगितली जाते. तर सुद्धा हे जे हार्मोन्स असतात ते प्रॉपर भूमिका बजावतात. म्हणूनच सेक्शुअल हेल्थ कधीतरी एखादा पुरुष क्लिनिकमध्ये येतो आणि पहिल्याच मिनिटात एक सरळ प्रश्न विचारतो, डॉक्टर एक गोष्ट सांगा, टेस्टोस्टेरॉन चेक करायला सुरुवात नेमकी कधी करायची? हा प्रश्न आजकाल खूप सामान्य झालाय. काही जणांना वाटतं 30 नंतर लगेच टेस्ट करायची, काहींना वाटतं 40 नंतर, तर काही जण म्हणतात फिटनेस आणि सेक्शुअल परफॉर्मन्सच्या विचाराने दरवर्षी टेस्ट करून घेऊया. पण प्रत्यक्षात याचं योग्य ते उत्तर काय? आज आपण आजच्या व्हिडिओमधून ही माहिती जाणून घेणार आहोत. पुरुषांनी टेस्टोस्टेरॉन मॉटिरिटी कधी सुरू करावी? अगदी प्रॅक्टिकल पद्धतीने 3 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया. पुरुषांनी टेस्टोस्टेरॉन मॉनिटरिंग कधी सुरू करावी, किती वेळा टेस्ट करावी आणि रिपोर्ट ॲक्युरेट यावा यासाठी टेस्टची योग्य वेळ कोणती असते, या विषयावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात जाणून घेऊया. डॉक्टर उमेश मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षांपासून पुरुष आणि जोडप्यांना सेक्शुअल हेल्थ बाबत ते मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांच्या शाखा असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकमध्ये ते रुग्णांना पाहतात. आता मुख्य मुद्द्याकडे येऊया. सर्वात आधी समजून घेऊया, प्रत्येक पुरुषाने टेस्टोस्टेरॉन टेस्ट रुटीन मध्ये करायला हवी का? क्युरिओसिटीमुळे टेस्ट करून घेतात, पण प्रत्यक्षात डॉक्टर सहसा टेस्ट सुचवतच नाहीत. स्पेसिफाय जे सिम्पटम्स असतात ते दिसल्यानंतर, उदाहरणार्थ सेक्शुअल डिझायर कमी झालेला आहे, इरेक्शन येत नाहीये, कॉन्फिडन्स कमी असलाय, एनर्जी जाणवत नाहीये, मसल्समध्ये स्ट्रेंथ नाहीये किंवा मग टेस्टोस्टेरॉनची लेवल तपासायची गरज आहे, तेव्हा ही उपयोगी ठरू शकते. आता दुसरा मुद्दा, मॉनिटरिंग कधी सुरू करायचे? साधारणपणे पुरुषामध्ये 18 ते 25 या वयामध्ये टेस्टोस्टेरॉन सर्वाधिक जास्त असतो. यानंतर 30 नंतर ते हळूहळू कमी होण्याची प्रक्रिया सुरू होते. ही घट अचानक होत नाही, ती खूप जास्त हळू होते. म्हणून काही पुरुष 35 किंवा 40 वयानंतरही एक बेसलाईन टेस्ट करून घेतात. यामुळे पुढील काळात रिपोर्ट जो असतो तो कम्पेअर करायला सोपं जातं. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, वय वाढलं म्हणजे सेक्शुअल लाईफ संपली असा अर्थ होत नाही. डॉक्टर सांगतात अनेक पुरुष 40, 45 किंवा 50 वयानंतरही हेल्दी सेक्शुअल लाईफ जगत असतात. आता पुढील प्रॅक्टिकल टेस्ट म्हणजे कधी करायचं? जर एखाद्या पुरुषाला रिपोर्ट नॉर्मल हवा असेल, कोणतीही समस्या नसेल, वारंवार टेस्ट करायची गरज नसते, पण जर व्हॅल्यू 300च्या आसपास किंवा बॉर्डर लाईनला असेल तर पुन्हा एकदा टेस्ट सांगितली जाते. साधारणपणे अडल्ट पुरुषामध्ये 300 ते 1000 LD ही रेंज नॉर्मल मानली जाते. पण रिपोर्ट समजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की टेस्ट करण्याची योग्य वेळ, ही टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन दिवसभर सारखाच नसतो. सकाळी त्याची जी पातळी असते ती नैसर्गिकरित्या जास्त असते. म्हणून नेहमी डॉक्टर सांगतात की सकाळी 7 ते 10च्या दरम्यानच तुम्ही ही टेस्ट करायला पाहिजे, ती योग्य वेळ असते. त्यावेळेचा जो रिझल्ट असतो तो रिएबल असतो. आता शेवटची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल अनेक पुरुष हार्मोनबद्दल विचार करताना थेट सप्लिमेंट आणि मेडिसिनबद्दल विचारतात. पण प्रत्यक्षात हार्मोन बॅलन्ससाठी सर्वात प्रभावी गोष्ट म्हणजे बेसिक आहे. जर आपण पुरेशी झोप घेतली, एक्सरसाइज केली, स्ट्रेस कमी घेतला, वेट कंट्रोलमध्ये ठेवलं, तर सुद्धा हे जे हार्मोन्स असतात ते प्रॉपर भूमिका बजावतात. म्हणूनच सेक्शुअल हेल्थ समजून घेताना फक्त रिपोर्ट्समधल्या एका नंबरकडे पाहण्यापेक्षा लाईफस्टाईल, वय, सिम्पटम्स या सगळ्या गोष्टी मॅटर केल्या पाहिजे. पहिले पूर्ण पिक्चर स्पष्ट असू द्या, त्यानंतरच टेस्ट करा. सेक्शुअल हेल्थबद्दल काही शंका असतील तर तुम्ही नक्की डॉक्टरांकडे जाऊ शकता, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. बाकी आजचा हा विषय कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.